राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बगलामुखी यात्रेला आपल्या दुःखात स्तंभन करायला ज्यांना यायचं आहे अजून 18 जागा शिल्लक आहेत आणि तुम्ही बुकिंग करू शकता. आता 15 दिवसापूर्वी गेलतो. आता आमुषेला जाण्याचं कारण नेमकं सांगतो. पुढं एक पौर्णिमा येणार आहे, परत एक आमुष येणार आहे. ह्या दोन्ही वेळेस मी उपलब्ध नसणार, मी येणार नाही किंवा ट्रिप काढणार नाही. याचं कारण सांगतो. येत्या पौर्णिमेला आमच्याच गावची यात्रा आहे, त्याच्यामुळे थांबणं गरजेचं आहे, नाही तर पाहुणरावळे तुम्हाला माहिती त्रास करतात. दुसरी गोष्ट, आमुष्याला 17 तारीख येते, मला कोर्टाची तारीख आहे, कोर्टात तिथं हजर राहणं गरजेचं आहे, त्याच्यामुळं येऊ शकत नाही. म्हणून मग 1 महिन्याने यायचं असं तुम्ही येऊ शकता, 1.5 महिन्यांनंतर बघू पुढं. पण पुढं न जाता आल्यामुळं आता दर्श आमुष्य आहे त्या दिवशी मी लोकांसाठी आणि कारणे वगैरे भरपूर लोक येणार आहेत तिथं, त्यांच्यासाठी मी 18 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून साधारण 3-4 वाजेपर्यंत काय असेल ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे, फोन करू शकता. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला यायचं आहे ते बुकिंग करू शकतात. चालेल, आता आपल्या स्टोरीकडे जाऊ. साले बेडरूमचा विषय म्हणला ना की थोडे शब्द आडखळल्यासारखं होतात, तुम्हाला दबाव येतो जरा, तरी पण सत्य खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. विषय असा आहे की आता संबंध डायरेक्ट बेडरूमशी आहे किंवा या घटनेचा संबंध डायरेक्ट पती पत्नीचं एकमेकाचं रिलेशन याच्याशी संबंधित आहे. घटना घडली या 6 मार्च रोजी. काय विषय इसकाटून सांगतो. डॉक्टर निलेश जेजुरकर हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर गडी नाशिक. आता विषय असा आहे की हे जे कुटुंब आहे हे सुखी कुटुंब आहेत, मुलं आहेत आणि पत्नी आहे डॉक्टर मनीषा जेजुरकर. ह्या पण डॉक्टर आहेत, पण आता ही आपण थोडक्यात मराठीत हीच काढून होती. येड्यांचा डॉक्टर म्हणलं की त्याला मानसोपचार तज्ज्ञ, येड्यांचा डॉक्टर. थोडं प्रेशरमुळं तणावामुळं काही लोकांना वेळ लागतं ना, त्याचे डॉक्टर आहेत हे निलेश जेजुरकर. आणि मनीषा जेजुरकर ह्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. म्हणजे केमिकलची इंजेक्शन न देता आयुर्वेदाने माणसाला बरं करणे, फार छान काम आहे. आणि आयुर्वेदाचा रिझल्ट हा थोडा एक 15-20 दिवस लेट लागतो. ही काही व्हिएग्राची गोळी नाही, तेव्हा 5 मिनिटातच आजा लगेच तलवार काढून, तसला विषय नाही. कारण स्वतःचं सुख ह्याच्यापेक्षा हे शरीर देवाने दिलेले, हे एकदा गेले की विषय संपला. चुली झाल्या 2, तुम्ही आम्ही कोण. एकदा चुली 2 झाल्या म्हणजे एकदा हा आत्मा शरीरात सोडून गेला ना, त्याचं नाव सुद्धा बदललं जातं. तुमची इस्टेट आणि बिस्टेट कोणी बघत नाही, त्याला बॉडी म्हणतात. आधी नावानेच ओळखतात, नंतर बॉडी. एवढी त्याची किरकोळ किंमत आहे. लोकांना बऱ्याच वेळा जगण्याच्या नादात कळत नाही, नका कळून द्या. आता ह्या पती पत्नीचं कुटुंब चांगलं आहे. आता डॉक्टर म्हणले की तुम्हाला माहिती मरणाचा पैसा असतो, आणि त्यांच्या मागे तेवढा खर्च बी असतो. डॉक्टर लोकांची एक गोष्ट मला आवडते, तुम्हाला सांगतो. त्यांचा जो लढा आहे ना, आज अत्यंत चांगले निष्णात डॉक्टर आजही आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत, महाराष्ट्रात आहेत, लक्षात घ्या. अनेक डॉक्टर असे की त्यांनी फक्त सेवा, पैशाकडे बघितलंय, सेवा म्हणून हा पेशा स्वीकारला. रातच्या 2-2 वाजता उठून, आपण सुद्धा उठत नाही, ध्यानात ठेवा. आपली तो फार घराचा दरवाजा वाढला तरी उठत नाही, तर 2 वाजता उठून म्हणजे जे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट तब्येत बिघडली तिथे जातात, हा पेशा येतो. आणि तो पूर्ण विचार करून एक सोशल वर्क, एक देवाचं रूप असं सुद्धा डॉक्टरकडे पाहिलं जातं. पण प्रत्येक डॉक्टरचं एक स्वतःचं खाजगी आयुष्य असतं. आपली बायको, तिला किती वेळ द्यायचा, काय द्यायचा, तिच्या बायकोशी असलेले शरीर संबंध कसे जोपासायचे, सांभाळायचे, अशा प्रकारचा विषय. ही फार तारेवरची कसरत असते. असून द्या, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. अचानक 6 मार्च या रोजी म्हणजे कळलं बाबा, गारछनला नोकर चाकर असतात इथे, की डॉक्टर मनीषा जेजुरकर म्हणजे मॅडम, त्यांच्या पत्नी निलेश यांच्या पत्नी, यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली. आता पोलीस दाखल होतात. त्या मनीषा जेजुरकर यांची बहीण
त्यांचे कुटुंबीय, भाऊ, वडील, आमके तमके सगळे येतात. आता आपलं गेलं आणि जग बुडालं. आपलंच लेकरू गेलं म्हणल्यावर तो जावाई ते ह्याच्याबद्दल काही हे राहत नाही, काय आकर्षण राहत नाही किंवा नातं राहत नाही. हा, प्युअर सुरू असून तयार असतात. तुमचं आमचं सारखंच, सगळ्यांचंच सांगतो तुम्हाला मी. आपलं लेकरू व्यवस्थित सुखाने नांदतंय, सगळं व्यवस्थित आहे, तर वर जावायला कोंबडे घरी गेलं की. हा, नाही तर लय अवघड आहे. जावाई मोकळा बी नाही, डायरेक्ट तुरुंगात. पण ह्याच्या मागं सत्य, प्रत्येक घटनेचा एक अँगल वेगळा असतो, लक्षात घ्या. आता कधी बायकोची चूक, कधी आईची चूक, कधी सासूची चूक, कधी नवऱ्याची चूक. प्रत्येक घटना घडायला एक अँगल असतो आणि हे अँगल मी तुम्हाला सांगत असतो. तसा प्रसंग आला की डोकं लावायचं बुवा. हा, काही होऊ द्या, इकडची दुनिया तिकडे होऊ द्या, पण साला क्राईम नाही घडला पाहिजे तुमच्या हातून. आणि तुम्ही तुरुंगात नाही गेलं पाहिजे. ज्याला जिवंतपणे नरक समजतात अशा तुरुंगातही जायचं नाही, कोणाला मारायचं नाही, तुम्ही मारायचं नाही. मारणारा एका मिनिटात मरून जातो, राग वाईट आहे, पण तुमचं अख्खं आयुष्य तुरुंगाच्या आतलं. आता काल लय कशाला सांगतो तुम्हाला, कालचाच विषय सांगतो. काल आर्थर रोड या ठिकाणचे कॉन्स्टेबल आहेत, पोलीस आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचा फोन आलता. मग मला लय जिज्ञासा. मग ते म्हणले मी तुमचे कार्यक्रम बघतो, आज तसं चांगलं आहे आणि 1% का होईना पण तुमच्यामुळे महाराष्ट्रात क्राईम कमी होईल असं. म्हणलं धन्यवाद, आमकं तमकं बोलणं झालं. म्हणलं का हो, मला तुरुंग आतून बघता येईल का, कायदेशीर परवानगी काढून काय कायदेशीर बोलता येईल का? म्हणले आमच्या शासनाचं म्हणजे असं नियमावलीनुसार कुणालाच नाही बघता येत, बाहेरच्या माणसाला, पत्रकार असो कोण असो कोण, अजिबात नाही. फक्त आमचेच तुरुंगचे अधिकारी असतात वरिष्ठ, ते बघू शकतात. तर म्हणलं राहिलं बुवा, आता काय का नाईलाज. दुसरी गोष्ट विचारली, काय जीवन असतं तुरुंगात, खरंच वाईट असतं का? म्हणले ही लोक बाहेर जे क्राईम करतात यांना कळत नाही, जिवंतपणे नरक म्हणलं याला तुरुंग मानतात, कोणी सांगत नाही म्हणला बाहेर. अनेक जण डसा रडतात, 2 मिनिटं 3 मिनिटं गारची तोंड बघायला मिळत नाहीत. आणि फार भयानक माझी मारणारा, ज्याला मारतो तो मरतो, जो आरोपी असतो रोज मरण म्हणजे तुरुंग, रोज क्षणाक्षणाला मरतो, उगाच त्याचं नाव तुरुंग नाही. तिथं कुठल्याही प्रकारचा ऐशोआराम नाही. मग तुरुंग निर्मिती झाली, तुरुंगच नाव आहे त्याचं. जाणून बुजून जेवण सुद्धा हात अर्ध कच्च, बरीच जण डेंडळी बसतात, फोक मारित्यात. फोक मारणे ती ग्रामीण शब्द तुम्हाला कळतं का कोणाला माहिती. फोक मारणे हा वेगळा शब्द आहे, त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, काहीतरी म्हणतात जुलाब बिलाब म्हणतात असं शुद्ध भाषेत. जाऊ द्या मरते, ते कच्च जाणून बुजून ठेवलं जातं का. तुरुंग तू काय करा इथं आला का, कायद्याकडे बघणार दृष्टिकोन फार भयंकर असतो. असू द्या, असं आमचं बोलणं झालं. म्हणलं भयंकर आहे, माझं काम चालूच आहे म्हणलं. आणि अनेक लोकांनी अनुकरण करतं, म्हणलं नाही असं नाही, किंवा शांत डोक्याने विचार घ्यायचा, लय लय त्रास होतोय ना, लय लोक गरम करून घ्यायचं नाही, आणि क्राईम आपल्या हातून व्हावा नाही एवढी दक्षता घ्यायची. आता ते घरचे आले बा, ते मनीषा जेवरकरचं तिथं ते बॉडी बघितली, सगळं आता रडणं बिडणं आलंच सगळं. डॉक्टर गायब, फरार डायरेक्ट. बायको मरून गेली, आत्महत्या केली, फाशी गेली असं म्हणतात. मग ती गुन्हा नोंदवला, आकस्मिक मृत्यूची नोंद, ते सगळं कायदेशीर प्रोसेस, पोलिसांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. आणि हाय प्रोफाईल केस होती ही, लक्षात घ्या. अनेक सोशल मीडियावर बातम्या आहेत, ते चालू झालं सगळं. पीएमचा रिपोर्ट गेला, पीएमचा रिपोर्ट आला, फाशी घेतल्याने मृत्यू, हे सगळं व्यवस्थित झालं. आता विषय असा आहे की ज्याचं जळतं त्याला कळतं. ह्या बोटाला लागलं ना, तर ह्या बोटाला त्याची रग आहे, लक्षात घ्या. ह्या ज्या डॉक्टर आहेत मनीषा जेजुरकर, ह्या मृत पावल्यानंतर त्यांची बहीण, त्यांचे नातलग, त्यांच्या घरचे यांनी पोलीस स्टेशनला पुढं निदर्शनं केली किंवा सोशल मीडिया माध्यमातून अशा प्रकारचं मागणी केली की ही खून नाही, खून ही आत्महत्या नाही. त्यांच्या बहिणीने स्वतः असं स्टेटमेंट दिलंय की आत्महत्या पंख्याला केली जाते, बॉडी लटकत असते, ही आत्महत्या, खिडकीला कोण आत्महत्या करेन का? ही खिडकीला एक दोरी बांधली होती आणि लांब होती, आखूड असायला पाहिजे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ही हा खून आहे, याचा तपास लागला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. कायदेशीर त्यांना तो अधिकार आहे. संशयास्पद आहे ते आत्महत्या संशयास्पद दाखवली. त्यांनी दुसरं बोट ठेवलं, हे पीएम रिपोर्ट.
PM रिपोर्टवर बोट ठेवलं आणि ते म्हणले की असं ते डॉक्टरच तिथं कामाला होते. ही PM रिपोर्ट चुकीचा बनवलेला आहे. हे आत्महत्येचा नसून ते खुनाचा असायला पाहिजे होता. त्याच्यावर सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यांनी तिसरं जे कारण सांगितलं हे फार भयानक. ते म्हणले त्या सरकारी हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये डॉक्टर स्वाती चव्हाण या ज्या आहेत, त्यांचं आणि हे डॉक्टरांचं अनैतिक संबंध होतं. त्यांचं जाणं येणं होतं आणि हे काय आता बायकोचं माहिती आहे तुम्हाला, बायको काय कुठलं काही सहन करून, नवरा पिऊन आला सहन करीन, नवरा कुठं काय त्यांनी चुकीचं केलं तरी सहन करीन, कर्ज करून सहन करीन, पण बाई ठेवली बाहेर ही सहन करत नाही असं. तर त्या दोघांचं अनैतिक संबंध आहे. ही महिला बऱ्याच वेळा आमच्या घरी पण यायची, त्यामुळे त्यांच्या दोघांच्या नवरा बायकोचे खटके उडायचे. ही त्यांच्या कुटुंबियाचे आरोप आहेत, लक्षात घ्या. अशा प्रकारचा आरोप केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेव तर मग त्यांनी लगेच तपासाची सूत्र चालू केली. BNSच्या कलम 108 नुसार गुन्हा दाखल केला आणि म्हणले मग कुणाबद्दल तुमचे आरोप आहेत? म्हणजे डॉक्टर स्वाती चव्हाण. ते बघितले, ती स्वाती चव्हाण पण फरार डॉक्टर, हा डॉक्टर बी फरार निलेश, अजून सापडले नाही बरं का. बरं सापडते समजा, पोलीस यंत्रणाचे हाती जबरदस्त आहे आपले पोलीस यंत्रणा, सापडते, कुठं जात नाही कोण. पर 7 समुद्रा पलीकडे गेला तरी माणूस सापडतो, लक्षात घ्या. विजय मल्ल्या सोडून तो नाही सापडत, किंवा ते नीरव मोदी सोडून तो सापडत नाही. म्हणजे काही कायदा हित असं तुम्हाला सांगतो की 3,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही केला तर तुम्हाला 2 वर्षाची 3 वर्षाची सजा आहे. आणि तुम्ही एखाद्याचं शासकीय 5-50 रुपयाचं बुडवलं बुवा, तिकीट नाही बुडवलं, तिकीट काढलं नाही, काय नाही, 5 वर्षाची सजा आहे. हे असंच आहे बाबा, आता हायत इलाज नाही त्याला काय, असा विषय. आता ह्या घटनेमध्ये एवढं सगळं आलं, तपासाचा अँगल चालू झाला. मारणार मेलं, शंका अशा उपस्थित झाल्या की हे दोघं क्लिअर आहेत ना, यांचा काही संबंध नाही, मग हे फरार काय आहेत, ह्या बी शंका उपस्थित झाल्या. म्हणजे हे प्रकरण आता पहिल्या स्टेजला आहे, संपूर्ण माहिती अजून येणं बाकी आहे. ह्याच्यात बदल होऊ शकतो, पण प्रसारमाध्यमं, प्रिंट मीडिया आणि यांनी जे आत्ता जे चाललंय ते तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवलंय. दुसरी गोष्ट अशी की ह्या प्रकरणा व्यतिरिक्त ती जी बहीण आहे मृतकाची, म्हणजे मनीषा जेजुरकर यांची बहीण हर्षदा, या हर्षदांनी तशा प्रकारची तक्रार घ्या म्हणली आमची की ही आत्महत्या नाही, ही हत्याची. हा विषय प्रकरण चालू आहे. काय होतंय उजवं डावं ते लक्षात येईल, नंतर कळणारच. आता महत्वाचं मला असं सांगायचंय की आपली पत्नी असताना कुठलाही, आता हे समजा डॉक्टरचा विषय, हाय प्रोफाईल लोक, मोठी लोक, पैशावाले लोक, शिकलेले लोक, गरीब सर्वसामान्य माणूस असू दे, तुमच्या आमच्यासारखा कष्टकरी माणूस असू दे, कुणी असू द्या, कायदा सगळ्यांना सामान्य. काय असं होतं बा, काय असं घडतं की आपल्या नवऱ्याला असं वाटतं की माझ्या बायकोचा कंटाळा येतो, बायकोचा इट येतो. बायको म्हणजे काय, नुसतं असं झोपेत असं हात गेला तरी हाताला लागते. म्हणजे एक मानवी प्रवृत्ती तुम्हाला सांगतो पुरुषाची अशी आहे की पुरुषाला जे शुक्राणू आत तयार होत्यात ते फार अतिशय स्पीडने तयार होत्यात. हे त्याचा नाही तर पांडुरंगाने त्याचा देह तसा बनवलाय, ध्यानात ठेवा. ती कायम त्याची वासना, तो संबंध करण्यासाठी सदैव तयार असणारा प्राणी, लक्षात घ्या, पुरुष नावाचा. पण त्यांना व्यसन नाकात घालायचे असेल ना, फक्त अध्यात्मात घालू शकतं, लक्षात घ्या. एखाद्या स्त्रीकडं बाई ह्या दृष्टीने न बघता आई ह्या दृष्टीने पाहिलं ना, आणि तशी लोक फार कमी राहिल्यात आता. ती साक्षात ही भगवतीच रूप आहे बा. आपल्याला तुला बायको आहे ना, सगळं आहे ना, तू काय लाईन मारायची गरज आहे बाहेर, तुम्ही सांगा, कुठं जमतंय का? ही आकडे घेऊन फिरणार आहेत ना, ह्यांचं आकडं कोणाचा चुंग्या काटीत यात, कोणाचा वार करीत यात, कोण मेलो तरी हरकत नाही, पण जय चुंगी म्हणणारे लय लोक आहेत, हाय ती बरं आहे आता. मारायची तयारी आहे बा त्यांची. आणि मरण काय साधं असतं काय ते? प्रियकराचं मरण लय वाईट, ठोकेकराचं. कोण छपासप वार करीतय, तुडीतय, कोण काय जाळीतय, मारितय, उडावतय. अशा प्रकारे मेलं तरी हरकत नाही. पण जय चुंगी अशी लोक आहेत. ही चालूच राहणार आहे, ही कलियुगी आहे. आणि ती डबडे घेतलं ना 350 रुपये भरून, त्या डबड्यात रील्स असतात बारीक, ते जर असं उचकटलं ना तर उघड्या नागड्या बाया वेगवेगळ्या, ती
मनुष्य प्राणीच इतकं विचित्र आहे, तुम्हाला काय सांगतो, लय असं सारं मनापासून जगावं असं काय नाही या जगात, लय नीच प्राणी आहे. आता एआयचा हे घेतात वापर, नकली स्त्री तयार करणे, नकली पुरुष तयार करणे, झोपलेली स्त्री वेगवेगळ्या स्टेपमध्ये दाखवणे, बेंबाड दाखवणे, दुनिया दाखव. ही काय आहे माहिती आहे का? कुठे गेलं ती इथे एक माझ्याकडे काड्याची पिटी होती आता, ही आहे का, ही फक्त अशी काडी लावायचा कार्यक्रम आहे. कशाला? पुरुषाला. हा, त्याची वात सुद्धा लई मोठी असते पुरुष, ती लगेच पेटते. आणि पेटलं, बावना वर गेली, कार्यक्रम व्हायला टाइम लागत नाही. एखादीने तिकडं जरा जरा बघितलं, हसली बिसली, अरे मला जमलं आपलं, ती बायका पोरं ही सारते, सगळं जी सारते, लागते त्या बायच्या माग. हा, जवळ ती मरत नाही किंवा त्याचा काटावपट होत नाही, त्याने रक्ताबासाचं रक्त जाळून कमावलेलं घामाचं पैसेच उधळीत नाही. कधी 50 रुपयाचं 40 रुपयाचं गजरं आणणार नाही, पोरांना कधी खायला आणणार नाही, चांगलं चुंगलं घालणार नाही, तिच्या माड्यावर नेऊन घालणार तिथं तिने. आणि तिची डिमांड असते. आज फोकाट जगात काही मिळत नाही, ती बरोबर काढी द्यात, ती तुम्हाला सांगायची गरज नाही, ती काढी देतात. त्यापेक्षा बाहेर तोंड मारूस तोवर. हा, पर जी लय अशी सहज शरीर सुख देते बाहेरची, ती काय लग्नाचं नातं आहे का? ती काय 7 फेरे घेतल्यात काय? काय मंगळसूत्र आहे का? काय संबंध आहे का? याला 0 मिनिटात सोडून दुसरा घेतो. माख्या गेला की सख्या, सख्या गेला की तुक्या, त्याला काय तो. पण घरचं तसं नाही ना. ही जी सिस्टीम बनवलेली आहे संसार, हा, आता हे संसार करायचा, संसार केला एक नंबर तुकाराम महाराजांनी, परमार्थ पण केला, संसार पण केला. आता लोकच राहिली नाही तशी, बेकार काम आहे. स्त्री पुरुष संबंधामध्ये 2 फॅक्टर महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट, तुमचं लग्न होता ही फक्त आपले बायको आहे, टाइमपास आहे, घटस्फोटन दुनियाने असलेल्या आथाळ्यात पडूच नका. ही आपली अर्धांगिनी, माझ्या संसार रूपी बैलगाडीचं मी एक चाक आहे, ही एक चाक आहे. ही घर प्रपंच सांभाळेल, नोकरी करेल, काय असेल ती, आपली लेकरं बाळ सांभाळेल, आपली पिढी पुढं. आणि हेच जीवन, ह्याच्यापेक्षा मी वेगळं काय नाही. ह्याच्यात एक अँगल तुम्हाला आज सांगतो काय विषय असतो. एकमेकाचं शरीरशास्त्र, पती पत्नीतले संबंध, ह्याच्यात 2 गोष्टी पहिल्यांदा काढून टाकल्या पाहिजेत प्रत्येकाने, तरच आहे बरं का काहीतरी घटना तुमची होणार नाही, तर काय सांगता येत नाही. हा, सुख शरीर संबंध ह्याच्यावर दोघांनी एकटे असताना मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. नंबर 1, मनमोकळेपणाने, की माझ्यापासून तू तृप्त आहेस का, मी माझ्या संबंधामध्ये काय बदल करायला पाहिजे. थोडंसं बोलतो, हो, बोलत नाही स्त्रिया, त्याला ड्रम मध्ये घालणार, खास खावणार, सगळं काय पण बोलत नाही बरं का. ती एक न उलगडलेलं कोड आहे. पण आपण उलगडू आता काय 2026 चाललं, फार अवघड आहे. ती बोललं पाहिजे, तिने सुद्धा बोललं पाहिजे त्याच्याविषयी. नवरा बायको ती काय सोपं नातं आहे का? आयुष्यभर हे समजा जाऊन द्या, हे आहेत तर जेव्हा तवर उड्या हाणते, वय झाल्यावर काय गोळ्या चालू होत्यात, तिला होत्यात, त्याला होत्यात, 50-60 नंतर एकमेकाचा आधार आहे, एकमेकाचं जगण्याचं आयुष्याचा शेवटचा काळ, आयुष्यभर आपण एकत्र आलो. 18-20 वर्षात एकत्र येतात ते, 60-70-80 90 वर्षापर्यंत एकत्र, ही फार पवित्र नातं आहे. ह्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे, सखोल अभ्यास केला पाहिजे. आणि बायकोची किंमत ही नवऱ्याला कळली पाहिजे, नवऱ्याची किंमत बायकोला कळली पाहिजे, तर भविष्यात ही होणार. आता तर लग्न म्हणजे एक चेष्टेचा विषय होऊन गेलाय. त्यात फसावणारी आली पैसे घेऊन. काल एक वडील रडत होते माझ्यापाशी, गरीबाचं मुलगी, लग्न केलं, 2 दिवस संमत केलं आणि घरी आणून सोडली, घटस्फोट मागतात. काय करायचं मला सांग. म्हणलं थांबा, मीच येतो, हा, काय विषय बघतो. हा, आणि तिथं थोडं सपोर्ट त्या भागात आपल्याला आहे. पाहिजे तर जयंत पाटलांनी सुद्धा गाठ घेणार मी, माझा आहे तू ओळख. हा, म्हणजे जेथे येले कधी कधी काय होतं, लय अवघड, एखाद्याचा प्रपंच वाटलं होते महाराज, असा विषय. ह्या घटनेमध्ये झालं ते झालं, समजा काय होईल ते पोलीस बघतील. पण स्त्री पुरुष संबंध हे 5-10 मिनिटं विचार करून बघण्यासारखी गोष्ट आहे, की आपली पत्नी आपल्यापासून सॅटिस्फाय सुखी आहे का. बऱ्याच वेळा नुसते पुरुषाची जबाबदारी सगळ्या महिलांची सांगतो, त्या संबंधाच्या वेळी ती लाज बीज, ती असं असं तिला लय लाखलपडी असे, तुम्हाला कायच नाही. मेल्यासारख्या पडत आहेत, मेल्यासारख्या. आणि बाहेरची एखादी असली ना, त्यांनी धरली नवऱ्याने बाहेरची, पुरुष
समजून घेतला पाहिजे स्त्रीने. बाहेरची असली का ती अश्लील फिल्म बघून शे म्हणा आज असं, आज असं, येस कमान किल मी आहे तयार, तू कसं बी सांग, फक्त माल दिला कर. अशी दुनिया बाहेर. आता सर्व्हिस तिकडे एक नंबर मिळली आहो, ती कायला मारायला इथे येते, ती आरोच पाणी प्यायला जाते, ती कायला हिरीच पाणी पिऊन घरच्या. ही असली तर आहे. हा ते लय अवघड आहे दुनियाचं. त्याच्यामुळं बाबा हो काही होऊ द्या, पण स्वतःचे शरीर संबंध, स्वतःची संसार सांभाळण्यासाठी शरीर संबंध गरजेचे आहेत. आणि हे पुरुष शरीर संबंध परफेक्ट वेळची वेळ जर मिळाले ना, कामात आणखी स्पीडने काम करतो. पुरुषाची ते ही आहे कॅबिलिटी 100%. त्याला ट्रेस असतो आधीच कामाचा, सगळ्याचा, कुटुंब जबाबदारी असतात. आणि त्याच्यामध्ये त्याला जर हवं ते जर नाही मिळालं, डिस्टर्ब होतो, मग तो दारोकडे वाळणार. हा लय अवघड आहे सगळं. असंच चाललंय आता. फक्त 10 मिनिटं हा भाग ऐकून का व्हायना, आपले परफेक्ट आहेत का आणि ते परफेक्ट करण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला ना, सुखीचा संसार झाला. आणि जगायचं झालं किती दिवस, काय आयुष्य आहे माणसाचं. तुम्ही जाता कधी कधी 40व्या वर्षी, 38व्या वर्षी, 42व्या वर्षी अटॅक अचानक. हिथून एक्झिट कधी तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत. आपली एक्झिट एक तारीख, वार, वेळ लिहिलेली आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत रस्त्याने जरी चालला ना, तरी मिशी आशा करून चालला पाहिजे की आपल्या कोणी ऑब्जेक्शन केलं की ह्यांनी हे कायदा हातात घेतला, ह्यांनी हे गैरकृत्य केलं. काही नाही, थाटात जागा आहे तुम्हाला सांगतो. हा पैशाने काही फरक पडत नाही. हा एक वेळ अन्न नाही मिळालं तरी चालन, पण आपली इज्जत स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. सतराच्या भीतर कोणाच्या उचलायचं नाही, देण्यात ठेवा. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.